यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते। हेही अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय होणार आहे। यावरून आता खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे। राज्यात विरोधी पक्षनेत्याशिवाय सभागृह चालवणं हा लोकशाहीचा अपमान आहे असं राऊत म्हणाले। तर सरकार घाबरत असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। आमचा पहिला मुद्दा हाच आहे आणि गेले 2 अधिवेशन आम्ही मागत आहोत की एवढं बहुमताचं सरकार असताना विरोधी पक्ष नेत्याची एवढी भीती का असावी भाजपला, हा प्रश्न आहेच। आणि म्हणून वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या म्हणजे विधान परिषद आणि विधानसभेत दोन्हीकडे आमची जी मागणी केलेली आम्ही त्याला त्यांनी एकतर उत्तर द्यावं किंवा दाद द्यावी। राज्याला विरोधी पक्षनेता नाही, दोन्ही सभागृह, याची फक्त महाराष्ट्र सरकारला नाही तर देशाच्या सरकारला सुद्धा त्या संदर्भात लाज वाटली पाहिजे। विरोधी पक्षाशिवाय नेत्याशिवाय तुम्ही दोन्ही सभागृह चालवायचा प्रयत्न करता। कायदा काय आहे हे समजून घ्या ना। हा जो कायदा बनवला हा तुम्ही आम्ही नाही, दोन्ही संसदेने आणि विधानसभेने मंजूर केलेला कायदा आहे तो। 10% हे संख्याबळ असलं पाहिजे। हे कुणाचं आहे, हे कधी झालेलं आहे? हे काँग्रेसच्या काळात झालेलं आहे। आणि म्हणून तुम्ही आता त्याच्यावर पुन्हा कायदा आम्ही काहीतरी बदलतोय, नवीन काहीतरी त्याच्यामध्ये सुधारणा करतोय, असा कोणताही भाग नाहीये। या विद्वानांनी कायद्याचे ते जे काही विधानसभेचे जे कायदे आहेत त्याची पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे।